संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची. कर्जत पळसदरी ठाकूरवाडीत दरड कोसळली, 5 वाहनांचे नुकसान, रहिवाशांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर. रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील पळसदरी ठाकूरवाडी येथे सोमवारी पहाटे दरड कोसळून 5 वाहनांचे नुकसान झाले. या दुर्घटनेत 2 चारचाकी आणि 3 दुचाकी वाहने मलब्याखाली अडकून त्यांची हानी झालेली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. डोंगरावरील वस्तीला जाणाऱ्या रस्त्यावर वाहने जाऊ शकत नसल्याने नागरिकांनी रस्त्यालगत शेडमध्ये ही वाहने उभी केली होती. पहाटे अचानक दरड कोसळल्याने मोठ्या प्रमाणात माती व दगड रस्त्यांवर आले. त्यामुळे वस्तीकडे जाणारा रस्ता पूर्णपणे बंद झालेला असून काही ठिकाणी रस्त्याचाही भाग खचलेला आहे. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केले. प्रांत अधिकारी प्रकाश सकपाळ, गटविकास अधिकारी सुशांत पाटील, मंडळ अधिकारी वैशाली पाटील, तलाठी शीतल मंदाडे, ग्रामसेवक अनिल राठोड, पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक शरद रोकडे यांच्यासह पोलीस कर्मचारी आणि स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले. जेसीबीच्या सहाय्याने दरडीचा मलबा हटविण्याचे कायम युद्धपातळीवर सुरू असून ठाकूरवाडीतील रहिवाशांना खबरदारीचा उपाय म्हणून पळसदरी मठामध्ये सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात येत आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर सतत लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आलेले आहे. नमस्कार, मी गणेश किरकर, पळसदरी ठाकूरवाडीचा रहिवासी आहे. रात्री जोरदार पावसामुळे रात्री 2च्या दरम्यान आमच्या पळसदरी वाडीची खालची दरड आहे ती कोसळून बरंचसं नुकसान झालेलं आहे. आमचा पळसदरी गावाचा मेन रस्ता सुद्धा त्या ढिगाऱ्याखाली दिसलेला आहे आणि आमच्या गावामध्ये वरती गाड्या जात नाहीये. त्याच्यामुळे आम्ही गाड्या खाली लावायचो, तर त्या गाड्या त्या ढिगारी खाली दबलेल्या आहेत. ते मारुती वाघ, यशवंत वाघ यांच्या 4 व्हीलर त्याच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या आहेत आणि एक 10-12 बाईक सुद्धा त्या ढिगाऱ्याखाली ते दबलेले आहेत. आणि आम्हाला आता जाण्यासाठी रस्ता सुद्धा नाहीये गावामध्ये जायला, असं सगळं झालेलं आहे. आणि आणखी जर असाच पाऊस राहिला तर आणखी धोक्याची शक्यता आहे, आणखी दरड कोसळण्याची शक्यता आहे. या ठिकाणी ठाकूरवाडीला लगत असता जो रस्ता आहे त्या वरचा भाग आहे तो त्याचं भूस्खलन होऊन ते जो रस्त्यावर मलबा पडलेला आहे. ऍक्च्युली या रस्त्याच्या वरच्या बाजूला प्रत्यक्ष ती आदिवासीची घर आहे. एकूण कमीत कमी 140 ते 45 घर असणारी अशी आदिवासी वाडी आहे. आता या ठिकाणी जिथं भूस्खलन होऊन रस्त्याच्या बाजूला पडलेला आहे, रस्त्यात पडलेला आहे, तिथे 2 4 व्हीलर आणि 3 2 व्हीलर अशा गाड्याचे जे शेड होते ते दबून गेलेला. या ठिकाणी सगळं प्रशासन सकाळपासून कामात लागलेलं आहे. ऍक्च्युली त्याच्या जागेवर आता जास्त काही करता येत नाही, परंतु वरच्या बाजूला जे घर आहेत त्याचा जे लोक आहेत त्यांना सेफ ठिकाणी हलवणे हा विषय आहे. या ठिकाणी सगळे प्रशासनाचे लोक वारीचे असतील, व्हिडिओ साहेब असतील, गटविकास अधिकारी, तर आमच्या गावातील सरपंच महोदय, शेतकरी कार्यकर्ते या ठिकाणी आणि या ठिकाणी त्याप्रमाणे आमचं काम चालू आहे.